नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी व्याकरण अभ्यासणार आहोत आणि मराठीच्या व्याकरणामध्ये आपण शब्दाच्या जाती अभ्यासत आहोत. शब्दाच्या जातीमध्ये आता आपण क्रियापद म्हणजे काय याचा अभ्यास सविस्तर करणार आहोत. क्रियापद या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. चला तर आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आणि प्रश्नांच्या माध्यमातून क्रियापद म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. आता इथे काही उदाहरणं आहेत पण ते अपूर्ण आहेत, ते आपण पूर्ण करूया. एक राजा डॅश, पोपटाने पेरू डॅश किंवा टिंबटिंब, बैल वेगाने डॅश, रामू गावाला डॅश. म्हणजे हे वाक्य काय आहेत? अपूर्ण आहेत. का बरं अपूर्ण आहेत? कारण की त्याच्या पाठीमागे आपण काही क्रिया लावलेलीच नाहीये. आता एक राजा आपण म्हणतो वाक्य पूर्ण करण्यासाठी, मग आपल्याला काय लागते तिथे? होता हा शब्द होणे आवश्यक आहे. म्हणजे एक राजा होता, पोपटाने पेरू खाल्ला, बैल वेगाने धावतो किंवा पळतो, रामू गावाला गेला किंवा जातो. तसे वेगवेगळे आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी काही क्रियांचा उपयोग करतो. ते जर क्रिया नसतील तर वाक्य कसं वाटतं? अपूर्ण वाटतंय. म्हणजेच काय, जेव्हा मी म्हणते एक राजा होता तर ह्या वाक्यामध्ये होता ही काय आहे? क्रिया. पोपटाने पेरू खाल्ला, खाण्याची क्रिया झालेली आहे की नाही? काय खाल्लं पोपटाने? तर पेरू खाल्ला. कोणी खाल्ला पेरू? पोपटाने. बैल वेगाने धावला, तर हे रामू गावाला गेला. तर ह्या वाक्यांमध्ये होता, खाल्ला, धावला आणि गेला हे काय आहेत? क्रिया आहेत. आणि या क्रियांनाच आपण काय म्हणतो? क्रियापद. म्हणजे वाक्याच्या पूर्ण होण्यासाठी, कोणतेही वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापद आवश्यक असते. क्रियापद नसेल तर ते वाक्य अपूर्ण वाटतं किंवा ते सार्थक वाक्य आपण म्हणू शकत नाहीत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते. बघा आता आपण पाहिलं की नाही, हे सगळे क्रियापद होता, खाल्ला, धावला, गेला हे क्रियापद वाक्याच्या शेवटी आलेले आहेत. अधिकतर जेवढे पण क्रियापद असतात ते वाक्याच्या शेवटी येतात, पण काही काही क्रियापद वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतात. जसं की उदाहरण, अवघड झाले आता सगळे. आता याच्यामध्ये बघा झाले हे सुद्धा क्रियापद आहे. आपण असं पण म्हणू शकतो की आता सगळे अवघड झाले. मग ह्या आता सगळे अवघड झाले ह्या वाक्यामध्ये झाले हे क्रियापद वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. पण कधी कधी आपण बोलताना थोडी शब्दांची हेरबदल करतो पण त्याच्यात वाक्याचा अर्थ बदलत नाही. अर्थ जो मूळ अर्थ असतो तोच राहतो. म्हणजे अवघड झाले आता सगळे, याच्यामध्ये झाले हे क्रियापद वाक्याच्या शेवटी न येता मध्येच आलेले आहे. त्याच्यानंतर कष्ट केल्यावर यश मिळते, तर इथे काय? केल्यावर हे काय आहे? क्रियापद आहे. कष्ट करणे म्हणजेच केल्यावर हे क्रियापद वाक्याच्या मध्ये आलेलं आहे. अधिकतर बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येतात, पण कधी कधी ते वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतात. शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन ते नक्की क्रियापद आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आता बघा, कधी कधी शब्द क्रियापद वाक्याच्या शेवटी येतात. आपण म्हणतो क्रियापद वाक्याच्या शेवटीच असतात, पण प्रत्येक वेळी शेवटी असलेले शब्द क्रियापदच असतील का? मग आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे आणि तेव्हा आपण ठरवू शकतो की ते क्रियापद आहे की नाही. जसं की मला पेन हवा. हवा म्हणजेच काय? पाहिजे आपण म्हणतो. डोक्यात गजरा माळ, माळणे ही सुद्धा क्रियापद झाले. सर्वांना पेढे वाट, तर ह्या पर बघा इथे हवा, माळ, वाट हे सगळे क्रियापद आहेत का? तर कधी कधी त्या शब्दांचा अर्थ वेगळा होतो की नाही, त्यामुळे मग ते क्रियापद असेलच असं नाही. तसेच खेळ, खेळ हे काय आहे? खेळ खेळणे म्हणजेच खेळ हे क्रियापद नाहीये. खेळणे म्हणजे क्रियापद झाले की नाही. तसेच गाळ, गाळ म्हणजेच काय झालेलं? हे
याला आपण मूळ शब्द असे म्हणतो. त्याच्यामध्ये ने प्रत्यय लागल्यानंतर ते क्रियापद होते. चाळ म्हणजे चाळणे. चाळणीने आपण ज्या काही गोष्टी चाळतो त्या क्रियेला आपण चाळणे असे म्हणतो. पण हे चाळ हा मूळ शब्द आहे. टाळा म्हणजे घराला दरवाजाला जो लावतात तो टाळा. मग याच्यामध्ये टाळा हा क्रियापद होऊ शकणार नाही. तसेच मळा म्हणजे शेताला पण आपण मळा असे म्हणतो. खाऊ म्हणजे खाण्याचा पदार्थ. मग हे शब्द टाळा, मळा, खाऊ हे क्रियापद नाही आहेत. म्हणजेच प्रत्येक शब्द हे वाक्याच्या शेवटी येणारे प्रत्येक शब्द हे क्रियापदच असतील असं नाही. आता इथे प्रश्न विचारलेला की वाक्यातील क्रियापद ओळखा. बघूया आपण. रंगवलेले चित्र सर्वांना आवडले. तर आता बघा इथे आवडणे हे काय आहे? क्रियापद आहे. पण तो मनातील भाव सुद्धा आहे की नाही, म्हणून हे आवडणे हे क्रियापदच होईल असं नाही. रोज एक फूल फुले आमच्या झाडावर. फूल फुलणे हे सुद्धा काय आहे? क्रियापद आहे. पण ते वाक्याच्या शेवटी नाही आहे. त्या सर्वजणी सर्कशीला गेल्या म्हणजे जाणे, तर हे क्रियापद आहे. पुढचे बघा इथे काही शब्द दिलेले, त्याच्यापैकी कोणते शब्द क्रियापद आहेत ते ओळखायचे. जसे की नाच म्हणजे नाच करणे, नृत्य करणे म्हणजे हे क्रियापद आहे. काच हे एका वस्तूचं नाव आहे म्हणून हे क्रियापद नाही. काच हे काय येणार? नाम येणार. नाम. पाच हे काय आहे? विशेषण आहे म्हणून हे क्रियापद नाहीये. जाच म्हणजे हे भाववाचक विशेषण आहे किंवा आपण त्याला नाम सुद्धा म्हणू शकतो, तर हे सुद्धा क्रियापद नाही. रंगला म्हणजेच रंगणे, हे क्रियापद आहे. रंगीत क्रियापद नाही. रंगात हे पण क्रियापद नाहीये. रंगबिरंगे नाही, ही क्रियापद नाही. म्हणजे काही शब्द नाम आहेत, तर काही विशेषण आहेत आणि काहीच थोडे शब्द याच्यामध्ये क्रियापद आहेत. आता प्रश्न अजून विचारलेले तुम्हाला. रिकाम्या जागी क्रियापदांचे योग्य रूप वापरा. जसे उदाहरण आहे आईने आंबा डॅश. मग इथे विकल्प दिलेले तुम्हाला. कापते, कापले, कापला. याच्यामध्ये काय येणार? आईने आंबा कापला. याच्यामध्ये कापला काय येणार? कारण की आंबा आहे, एक वचन आहे म्हणून इथे काय येणार आहे? तर कापला. आणि इथे कापले काय येणार नाही, कारण की जेव्हा आंबे म्हणजे अनेक वचन असते तर मग इथे कापले आले असते. ले आलेला आहे म्हणजे हे अनेक वचनासाठी आहे. मग बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं की एक वचन क्रिया कधी येणार, अनेक वचन क्रिया कधी येणार. तर इथे आंबा हा एक वचन आहे म्हणून इथे क्रियापद पण कापला हे एक वचन येणार. पुढे आहे गुरुजी सहलीची सूचना. विकल्प आहेत देतात, दिली, देते, वाचली. मग इथे काय येणार? गुरुजी सहलीची सूचना देतात. तर अशा प्रकारे बघा वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर त्याचे जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा कोण असतो? कर्ता. आणि वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावरती जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजेच कोण? वाक्यातील कर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण क्रियापद म्हणजे काय समजून घेतलेलं आहे. आता क्रियापदाबरोबर आपल्याला वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म हे समजणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये ते वाक्य पूर्ण होण्यासाठी किंवा ते वाक्य सार्थक होण्यासाठी कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. आत्तापर्यंत आपण क्रियापद म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे की वाक्यांच्या शेवटी जे काही विशिष्ट प्रकारची क्रिया केली जाते त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. आता क्रियापद समजलेलं आहे, पण त्या वाक्यामध्ये कर्ता आणि आपल्याला कर्म समजून घ्यायचं आहे. तर ह्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण वाक्यामध्ये कर्म आपल्याला ओळखायचं असेल तेव्हा आपण शेवटच्या क्रियाला, त्या क्रियापदाला आपण कोण असा प्रश्न जर विचारला तर त्या कोण ह्या प्रश्नाचं उत्तर विचारल्यावरती आपल्याला जे काही उत्तर मिळतं ते त्या वाक्याचा तो काय असतो? कर्ता असतो. आणि त्याच वेळी आपण क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर येणारं जे काही उत्तर असतं ते त्या वाक्यातील कर्म असतं. आता आपण बघूया कर्ता.
क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला आपण कर्ता असे म्हणतो. वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावरती जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्याचा कर्ता. माझं तुम्हाला लक्षात ठेवायचं की जिथे कर्ता असेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे, नेहमी कोण हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आणि तो कोणाला विचारायचा आहे, वाक्यातील शेवटी असलेल्या क्रियापदाला विचारायचं आहे. जसं की आता बघूया आपण हे वाक्य, गोपाल पेरू खातो, हे एक वाक्य आहे. काय वाक्य, गोपाल पेरू खातो. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर खातो. काय क्रियापद खातो. मग आता ह्या खातो या क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, कोण खातो. तर कोण खातोय, उत्तर मिळतं आपल्याला गोपाल खातो. कोण खातो, गोपाल खातो. म्हणजेच इथे गोपाल हा या वाक्यातील कर्ता आहे. पुढचं वाक्य, महेश क्रिकेट खेळतो. क्रियापद कोणतं आहे याच्यामध्ये, खेळतो. मग आता खेळतो या क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, कोण खेळतो. उत्तर काय मिळतं आपल्याला, महेश खेळतो. मग अशा रीतीने या वाक्यामध्ये महेश हा कर्ता आहे. म्हणजेच गोपाल पेरू खातो ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, गोपाल. महेश क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर महेश. आता आपण कर्म बघूया. क्रियापद पाहिलं, कर्ता पाहिलं, आता कर्म. ज्यावर क्रिया घडते त्यास कर्म असे म्हणतो. वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते तो त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा कर्म असतो. जसं की आपण कर्ताला प्रश्न कशाने विचारतो, कोण ह्या प्रश्नाने विचारतो, प्रश्न विचारतो. तसंच आपण कर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर क्रियापदाला आपण काय असा प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ, गोपाल पेरू खातो. आता खातो हा क्रियापद आहे आणि आपल्याला विचारायचे क्रियापदाला की काय खातो. उत्तर मिळतं पेरू खातो. काय खातो तर पेरू खातो. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म काय आहे, पेरू. तसेच महेश क्रिकेट खेळतो. क्रियापद काय आहे, खेळतो. मग खेळतो या क्रियापदाला आपण काय असा प्रश्न विचारतो. विचारल्यावरती आपल्याला उत्तर मिळेल क्रिकेट. काय खेळतो तर क्रिकेट खेळतो. मग क्रिकेट हे काय झालं, कर्म. तर आता बघा, गोपाल पेरू खातो. याच्यामध्ये गोपाल हे काय येणार आहे, कर्ता. पेरू कर्म आणि खातो क्रियापद. महेश क्रिकेट खेळतो. याच्यामध्ये महेश कर्ता, क्रिकेट कर्म आणि खेळतो क्रियापद. क्रियापद म्हणजे काय आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता बघा, गोपाल पेरू खातो. आता जर खातो हा शब्द आपण क्रियापद आपण उच्चारला नाही तर गोपाल पेरू, फक्त गोपाल पेरू असं जर म्हटलं तर वाक्य पूर्ण होत नाही. त्या वाक्याला पूर्ण होण्यासाठी क्रियावाचक शब्द असणे आवश्यक आहे, तेव्हाच ते वाक्य पूर्ण होतं. म्हणजे गोपाल पेरू खातो. आता खातो हे क्रियावाचक शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हाच ते वाक्य पूर्ण होतं. म्हणून शेवटी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियावाचक शब्दाचा उपयोग केला जातो त्यालाच आपण क्रियापद असे म्हणतो. महेश क्रिकेट खेळतो. तर इथे खेळतो हे सुद्धा काय क्रियावाचक शब्द आहे, म्हणजेच ते काय झालं, क्रियापद. अशा रीतीने आपण आत्तापर्यंत वाक्यामध्ये कर्म, कर्ता आणि क्रियापद यांचा अर्थ समजून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या काही वाक्यांच्या सर्वाद्वारे कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखूया. पहिलं वाक्य आहे गोपाल पेरू खातो. त्याच्यामध्ये बघा, खातो या क्रियापदाला आपण काय खातो विचारल्यावरती आपल्याला पेरू खातो म्हणजेच कर्म माहिती पडतंय. आणि कोण खातोय विचारल्यावरती गोपाल, म्हणजेच आपल्याला कर्ताला कोण असा प्रश्न विचारायचा आहे आणि कर्माला काय. तर याच्यामध्ये गोपाल पेरू खातो, याच्यामध्ये गोपाल हा कर्ता येणार, पेरू हा कर्म येणार आणि खातो हे क्रियापद. महेश क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये महेश कर्ता, क्रिकेट कर्म आणि खेळतो क्रियापद. तिसरं उदाहरण आहे पक्षी किलबिल करतात, याच्यामध्ये पक्षी कर्ता,
किलबिल कर्म आणि करतात हे क्रियापद. मयुरी अभ्यास करते. कोण अभ्यास करते? तर मयुरी. मयुरी काय करते? तर अभ्यास करते. मग मयुरी कर्ता आहे आणि अभ्यास कर्म आहे आणि क्रियापद करते. सोहम व्यायाम करतो. याच्यामध्ये सोहम हा कर्ता आहे, व्यायाम हे कर्म आहे आणि करतो हे क्रियापद आहे. तर उत्तर पहा, इथे तुम्हाला दिलेले आहे टीचरांनी. गोपाल कर्ता, पेरू कर्म आणि खातो क्रियापद. महेश क्रिकेट खेळतो मध्ये महेश कर्ता, क्रिकेट कर्म आणि क्रियापद खेळतो. पक्षी किलबिल करतात, पक्षी कर्ता, कर्म किलबिल, करतात क्रियापद. मयुरी अभ्यास करते, मयुरी कर्ता, अभ्यास कर्म आणि करते क्रियापद. सोहम व्यायाम करतो मध्ये सोहम कर्ता, कर्म व्यायाम आणि करतो हे क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रियापद या भागामध्ये, व्याकरणाच्या भागामध्ये आपण क्रियापद म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे आणि क्रियापदामध्ये कर्ता आणि कर्म हे कसे ओळखायचे आपण याचा अभ्यास सविस्तर केलेला आहे. आता क्रियापदाच्या विविध प्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.